मुंबई भाजपमध्ये कुठलेही फेरबदल नाहीत अशी माहिती झी 24 तासला सूत्रांनी दिली आहे। पदाधिकारी फेरनिवडीच्या शक्यतांना तुर्तास तरी ब्रेक मिळाल्याची माहिती कळते आहे। विद्यमान कार्यकारिणीस विधानसभा निवडणुकीपर्यंत आता कायम राहण्याची त्यामुळे शक्यता आहे, तशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी झी 24 तासला दिली आहे। आज ही महत्त्वाची बैठक होती आणि यामध्ये मुंबईबाबत काही रणनीती ठरणार होती। सध्या तरी भाजपमध्ये कुठलेही फेरबदल नाहीत मुंबई भाजपत अशी माहिती कळते। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत। ओम, आज ही महत्त्वाची बैठक होती आणि काही फेरबदल होतील अंतर्गत अशी एक शक्यता होती, मात्र कुठलेही फेरबदल नाहीत असं कळतंय। काय नेमके तपशील आहेत? अनुपमा, लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात संघटनात्मक फेरबदल होतील अशी एक शक्यता निर्माण झाली होती। त्या प्रकारचे संदेश देखील पदाधिकाऱ्यांना देण्यात आले होते। मात्र जी माहिती झी मीडियाला मिळाली त्यानुसार तुर्तास तरी मुंबईत कुठलेही संघटनात्मक फेरबदल होणार नाहीत अशी सध्या माहिती मिळते। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संघटना डिस्टर्ब होऊ नये आणि त्यातून त्याचा कामावर परिणाम होऊ नये यासाठी ही खबरदारी घेतली जाते अशी माहिती कळते। अंतिमतः याबाबत अधिकृत घोषणा काही तासांमध्ये होऊ शकते। मात्र सध्या जी माहिती आहे त्यानुसार मुंबईत कुठलाही फेरबदल होणार नाही असं सध्या कळते। एक बैठक भाजपच्या कोर कमिटीची काही वेळापूर्वी सुरू झाली आहे। त्या बैठकीनंतर या संदर्भात स्पष्टता येईल। अनुपमा, ठीक, धन्यवाद ओम दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। तर काही वेळामध्ये ही बैठक संपेल आणि त्यानंतर औपचारिक या संदर्भातली माहिती पुढे येईल। मात्र मुंबईतल्या संघटनात्मक कुठल्याही रचनेमध्ये बदल झालेला नाहीये असं कळतंय।